नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सरकारने थकीत कर्जदारांना दिलेली कर्जमाफी नियमित कर्ज भरणाऱ्यांना नामंजूर, कर्ज न भरण्याचा ठराव। हवालामार्फत 26 लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी केली जप्त, 2 जण पोलिसांच्या ताब्यात। करंजी खून खटला प्रकरणी एकाच जन्मठेप, 1 वर्षामध्ये लागला निकाल। आणि डॉक्टर विजय मकासरे यांनी झालेल्या मारहाणीबद्दल सी24 तासला दिला खुलासा। ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार। एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार। ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। सरकारने थकीत कर्जदाराला दिलेली कर्जमाफी ही नियमित कर्ज भरणाऱ्यांना मान्य नाहीये, त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। आम्हीही आता आमचं चालू कर्ज भरणार नाही असा ठराव ग्रामसभेमध्ये करण्यात आलाय। राहुरी पाठोपाठ संगमनेर तालुक्यातील अनेक गावांनी आता कर्ज न भरण्याचा ठराव केलाय। 90 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी या योजनेचा फायदा होईल असा दावा सरकार करतंय। मात्र आता ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाचे 2016 साली पुनर्गठन केलंय असे शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत। अहमदनगर जिल्ह्यामधील अनेक गावांमध्ये फक्त 4-2 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचं समोर येत आहे, कारण शेतकऱ्यांनी व्याजानं हातूसने पैसे घेऊन आपल्या कर्जाचे व्याज भरून प्रकरण नवं करून घेतलंय। त्यामुळे आज हे सर्व शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेत। या विरोधामध्ये आता गावोगावी ग्रामसभा घेऊन आपले चालू कर्ज भरायचे नाही असा ठराव ग्रामसभेमध्ये केला जातोय। राहुरी पाठोपाठ आता संगमनेर तालुक्यामधील पठार भागातील घारगाव, बोरबन, आंबीखालसा आणि माळेगाव या 4 गावांमधील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ग्रामसभा घेतली आहे आणि नियमित कर्ज न भरण्याचा ठराव केलाय। मी संदीप शंकरराव आहेर, उपसरपंच घारगाव। यासाठी आम्ही सुरुवात केली घारगाव ग्रामपंचायतमधून। आम्ही आजूबाजूच्या परिसरातल्या गावातली अनेक पदाधिकारी वगैरे इथे पण बोलून आम्ही जे चर्चासत्र केलं आणि त्यातून आम्ही असा निर्णय घेतला की सर्व गावातील जे पदाधिकारी असतील या सर्वांनी एकत्र येऊन, सर्व गावं एकत्र करून प्रत्येक गावाने ग्रामसभा घेऊन प्रत्येक गावाने असं जे ठरवलेलं आहे की जर सरसकट कर्जमाफी जर झाली नाही तर यापुढे प्रत्येक गावातली ग्रामपंचायत जे असतील आमच्या संगमनेर तालुक्या पठार भागाच्या या प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीने असं ठरवलेलं आहे आणि आम्ही पण त्यात सहभाग नोंदवलेला आहे की यापुढे कुठल्याही प्रकारचं 1ही रुपया कर्ज जर माफ झालं नाही तर 1ही रुपया कर्ज भरण्यात येणार नाही असा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही ठराव हे करून आम्ही तो मुख्यमंत्र्यांवर पाठवणार आहोत। सकाळी घारगावमधील दत्त मंदिरामध्ये ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन सरकारच्या कर्जमाफीचा निषेध केलाय। ग्रामसभेमध्ये स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी आणि 7-12 कोरा करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान यावेळी शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामसभेच्या ठरावाला पाठिंबा दिलाय। भविष्यकाळामध्ये जर कोणत्याही बँकेकडनं कारवाईला सामोरं जाण्याची वेळ आली तर संगमनेर बार असोसिएशन शेतकऱ्यांचे विनामूल्य कोर्टामध्ये दावा चालवेल अशी घोषणा यावेळी अध्यक्ष सुहास आहेर यांनी केली आहे। शासनाने जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे आणि फक्त सत्ता संघर्षाचा डाव यामागे शासन खेळत आहे। त्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आमच्या संगमनेर वकील संघाने एक निर्णायक भूमिका घेतलेली आहे की यापुढे शेतकऱ्यांवरती वसुली संदर्भामध्ये जे काही गुन्हे दाखल होतील किंवा जी काही कायदेशीर कारवाई होईल त्या अनुषंगाने आमचा वकील संघ शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील आणि या पुढील काळामध्ये या अशा कारवाईला
वकील संघ कोणतीही फी न घेता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बरोबर राहून त्या केसेस मोफतपणे लढवल्या जातील आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम आमच्या संगमनेर वकील संघामार्फत केलं जाईल असं आम्ही या ठिकाणी आज या आंदोलनाच्या निमित्तानं जाहीर केलेलं आहे। माझी शासनाला एकच विनंती आहे की 30/3/2017 पासून जे शेतकरी 17पर्यंत जे कर्जदार आहे त्यांना कर्ज माफ त्या ठिकाणी सरसकट कर्ज माफ करावं, जेणेकरून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कमीत कमी 90% शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो। आज अशी परिस्थिती झाली की जे थकीत शेतकरी आहेत त्यांचं कर्ज माफ केलं, परंतु रेग्युलर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं त्या शेतकऱ्यांना फक्त 25,000 रुपये त्या ठिकाणी माफ केलेले आहेत किंवा ते अनुदान देणार आहेत। परंतु खरं जो शेतकऱ्यांनी आजपर्यंत नवजुनं करण्यासाठी व्याजाने पैसे घेतले, व्याजाने पैसे भरून त्या ठिकाणी सोसायट्या असतील किंवा जिल्हा बँका असतील त्या ठिकाणी ते कर्ज भरले, आज त्या शेतकऱ्यांना रेग्युलर शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचा फायदा मिळालेला नाही। अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाने फायदा मिळण्यासाठी सरसकट कर्जमाफी त्या ठिकाणी करावी आणि मी शिवसेना पक्षाचा तालुका प्रमुख म्हणून उद्धव साहेबांना एकच विनंती करतो की या राज्य सरकारला आपण निर्णय घेण्यासाठी भाग पाडावं अशी कळकळीची विनंती करतो। सचिन खरात, C24 तास, संगमनेर। मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये घरकुल हमी कायदा करावा, बेघरांना घरं द्यावी आणि इतर मागण्यांसाठी अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। पंतप्रधान आवास योजना महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं राबवण्यासाठी महाराष्ट्र घरकुल हमी कायदा करण्यात यावा आणि या कायद्यानुसार राज्यामध्ये ब्लड बँक स्थापन करावी, तसेच राज्यामध्ये सरकारी जमिनीवरती असणारे घरकुल वंचितांची अतिक्रमण कायद्याखाली करण्यात यावी अशा मागण्या घेऊन मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाच्या वतीनं अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आलाय। यावेळी घरकुल वंचितांनी रस्त्यावर धुनी-भांडी आणि स्वयंपाक केलाय। शासनानं त्वरित दखल घेऊन बेघरांना घर द्यावं अशी मागणी यावेळी घरकुल वंचितांनी केली आहे। मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन या संघटनेच्या वतीनं आतापर्यंत 72 आंदोलने करण्यात आली आहेत, मात्र सरकार याची कुठलीही दखल घेत नाहीये। त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रालयाचं नामांतर मेंढरालय असं करत निषेध नोंदवण्यात आलाय। मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने आम्ही आजपर्यंत 72 आंदोलनं केली। आमची मागणी एकदम साधी आहे की प्रत्येक राज्यामध्ये घरकुल हमी कायदा आणला पाहिजे, त्या राज्याने महाराष्ट्रामध्ये घरकुल हमी कायदा महाराष्ट्र घरकुल हमी कायदा आला पाहिजे अशी आमची मागणी आहे की नगर शहराशेजारी आणि प्रत्येक शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात सरकारी पडजमिनी आहेत आणि ह्या जमिनी ताब्यात घेऊन लँड बँक स्थापन करून या जमिनीवर लेआउट प्लॅन टाकून या भूमिगुंठा प्रत्येकाला जर घरकुल वंचिताला दिला तर नक्कीच घरकुल वंचितांना रिलीफ मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी आमची मागणी आहे। नगरच्या या किल्ल्याच्या समोरच्या स्टेट बँक चौकामध्ये आंदोलन करावं लागलं। आम्ही रस्ता बंद केला, या ठिकाणी अनेक महिलांनी कपडे धुतले, स्वयंपाक केला, त्या ठिकाणी जे काही घरगुती सगळे कामं या ठिकाणी केलेले आहेत आणि हे नाविलाजाने आम्हाला का करावं लागतं की आज 70व्या वर्षात देखील हा देश जर माझा आहे आणि मला घर नाही याची प्रत्येकाला जी खंत आहे ती खंत व्यक्त करण्यासाठी आणि सरकारला संदेश देण्यासाठी हा आम्ही प्रयत्न केला। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, अहमदनगर। आंबेगाव तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये मान्सून जोरदार बरसतोय। या पावसामुळे जनसामान्यांच्या खरीप आणि रब्बी हंगामाच्या आशा उंचावल्या आहेत, मात्र तरी देखील हा मान्सून काही ठिकाणी समस्या घेऊन दाखल झालाय। पारगाव येथील मुख्य चौक हा सध्या चिखलाचा चौक बनलाय। हा आहे पारगाव येथील मुख्य चौक। या चौकामधनं शिरूर, नारायणगाव, बेल्हे, मंचर या गावांकडे मार्गस्थ होता येतं, पण सध्या हा चौक पावसाच्या पाण्यामुळे चिखलाचा चौक बनलाय। राज्यामध्ये अल्पावधीमध्येच नावारूपाला आलेला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना याच गावात आहे। एका बाजूला नारायणगाव सारखे राज्यातील सर्वात मोठे टोमॅटो मार्केट, तर दुसऱ्या बाजूला एज्युकेशन हब म्हणून नावारूपाला येत असणारे मंचर सारखं शहर, तर येथून जवळच राज्यातील पंचतारांकित अशी रांजणगाव औद्योगिक वसाहत आहे। त्यामुळे या मार्गावरनं मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते, पण या चौकामध्ये जाताना वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते। एकतर हा चौक अरुंद आहे आणि खोलगट भागात आहे, त्यामुळे पाऊस पडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील सर्व पाणी या चौकामध्ये जमा होतं। परिणामी पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे या चौकामध्ये चिखलाचं साम्राज्य पसरलंय।
कारखान्यांमुळे खते, औषधे, बियाणे, शालेय साहित्य खरेदीसाठी शेतकरी गर्दी करतात. पण या चौकातील चिखल वाढत चाललाय. त्यामुळे आजूबाजूच्या छोट्या व्यापाऱ्यांवरती अनेकदा भांडणाचे प्रसंग उद्भवत असतात. तसेच चिखलाचा अंदाज न आल्यानं दुचाकी वाहनं घसरण्याचे प्रमाण देखील वाढलंय. त्यामुळे हा चौक ताबडतोब दुरुस्त करण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे. खड्डे खुड्डे झाल्यामुळे पाणी साचते. पाणी साचल्यामुळे साईडला फळावाले मच्छीवाले बसलेले असते, त्यांच्या अंगावरती गाड्या जाऊन पाणीच उडते. त्याच्यानंतर भांडणाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे इथं शासनाने लवकर दखल घेतली पाहिजे आणि हे चौक दुरुस्त केला पाहिजे, एवढी आमची मागणी आहे. सगळ्या आजूबाजूला इथं जरा थोडं रस्ता खाली खोल असल्यामुळे आजूबाजूचे पाणी जास्त पाऊस झाल्यानंतर इथं साचले जाते आणि पाणी चिखल तयार होतो. त्यामुळे भरपूर प्रमाणात इथं खड्ड्यामुळे पाण्याचं निचरा होत नाही. आता आहे ना मच्छर डास तयार झालेले आहे राड्या रुड्यामुळं. त्यामुळे हे साथीचे आजार पसरत आहे. शासनाने दखल घ्यावी. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. अहमदनगरमध्ये हवालाच्या मार्फत नेली जाणारी 26 लाखांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. यावेळी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. अहमदनगरमध्ये हवालाच्या मार्फत नेली जाणारी 26 लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी व्यापाऱ्यासह एकाला ताब्यात घेण्यात आलाय. अहमदनगर शहरामधील मार्केट यार्ड परिसरामध्ये 2 जण संशयास्पदरित्या फिरत असल्याची गुप्त माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतलाय. त्यांच्याकडनं विचारपूस केली असता त्यांच्याकडून तब्बल 26 लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांना आढळून आली आहे. दरम्यान ही रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. ही रक्कम कुठून आणली याचा तपास आता पोलीस करतायत. मध्यवर्ती बँकेजवळ मार्केट यार्डजवळ काही 2 संशयित इसम येत आहेत आणि त्यांच्या हालचाली संशयास्पद आहेत. त्याप्रमाणे माननीय SDPO श्री शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला. पोलिसांनी, कोतवाली पोलिसांनी ट्रॅप लावला. तर त्या ट्रॅपमध्ये हे 2 इसम संशयितरित्या होंडा ॲक्टिवा गाडीसह मिळून आले. त्यांना हटकून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे 26 लाख रुपये रोकड मिळून आली. सदर रोकडेबाबत त्यांना स्पष्टीकरण विचारले असता त्यांना त्या सदर रकमेबाबत कोणत्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर देता आलं नाही. म्हणून त्यांना पोलिसांना आणले. पोलिसांनी घेऊन चौकशी केली असता त्यांना तरीही काही सांगता आलं नाही, कोणत्या प्रकारचं विवरणपत्र देता आलं नाही सदर रकमेबाबत. म्हणून सदर रक्कम जी आहे ही 41D CRPC प्रमाणे ताब्यात घेऊन त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात आलेली आहे. दोन्ही इस्मांना नोटीस बजावण्यात आलेली आहे व त्यांना सदर रकमेबाबत काही डॉक्युमेंट्स असतील, कागदपत्र असतील तर ती सादर करण्याबाबत त्यांना मुदत देण्यात आलेली आहे. आणि जे काही डॉक्युमेंट सादर होतील त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. फेब्रुवारी 2017 मध्ये घेण्यात आलेल्या 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिरूर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी गावठाण शिक्रापूर या शाळेचे 122 पैकी 90 विद्यार्थी पात्र झालेत, तर 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. ग्रामीण भागामधील शाळेचं हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीनं फेब्रुवारी 2017 मध्ये घेण्यात आलेल्या 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिरूर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी गावठाण शिक्रापूर या शाळेचे 122 पैकी 90 विद्यार्थी पात्र झालेत. 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. तसेच शाळेनं शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचा मान मिळवलाय. ग्रामीण भागातील या विद्यालयाचं यश खरोखरच कौतुकास्पद आहे.
शिष्यवृत्तीसाठी बसलेल्या या विद्यार्थ्यांना श्री प्रदीप शिवाजी धुमाळ, सौ मंगला दोरगे आणि मुख्याध्यापक श्री संतोष गोसावी यांनी मार्गदर्शन केलंय। या शाळेचा पट 1100 आहे। इथे 15 शिक्षक कार्यरत आहेत, तरी 13 शिक्षकांची अजून गरज भासतीये। प्रशासनानं याचा पाठपुरावा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक श्री संतोष गोसावी यांनी दिली आहे। विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्रापूरमधील आदर्श माजी सरपंच रामभाऊ सासवडे, बाजार समिती सदस्य आबासाहेब मांढरे, माजी उपसरपंच दत्ताभाऊ गिलबिले, दिलीप वाबळे, ग्रामपंचायत सदस्य रोहिणीताई गिलबिले, संतोष भुजबळ, गौरव करंजे, उद्योजक सागर सायकर, विक्रम शेठ भुजबळ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कानिफनाथ जगताप आणि शिक्रापूर ग्रामस्थांनी अभिनंदन केलंय। यश आणि कष्ट या एका नाण्याच्या ज्याप्रमाणे दोन बाजू आहेत, त्याप्रमाणे 5वीचा वर्ग माझ्याकडे आल्यानंतर आम्ही शिक्षकांनी ठरवलं होतं की कष्ट करायचं आणि कष्ट करून कष्टाच्या जीवावर यश मिळवायचं। त्याप्रमाणे आम्ही वर्षभर, आमची शाळा तशी शिफ्टमध्ये चालते। माझा 5वीचा वर्ग 7 ते 12 या वेळेमध्ये होता, परंतु मुख्याध्यापकांनी आमची अडचण ओळखून आम्हाला सकाळच्या शिफ्टलाही ठेवलं आणि दुपारच्या शिफ्टलाही आमचा वर्ग ठेवण्याची परवानगी दिली। त्यामुळे आमचा तास 5वीचा तास सकाळी 7 वाजल्यापासून रात्रीचा 9, 9:30 वाजेपर्यंत चालायचा। या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला पालकांनी साथ दिली आणि जे आमचे बालचमू होते, या बालचमूंनी अतिशय प्रामाणिकपणे साथ दिली आणि हे जे यश मिळालं, आमच्या शाळेचे 50 विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये लागले, त्यापैकी 4 राज्य मेरिटमध्ये लागले। हे सगळं यश मिळवत असताना आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक गोसावी सर, मला साथ दिली त्या आमच्या भगिनी दोरगे मॅडम आणि या सगळ्यांच्या बळावर आणि आमच्या शाळेचा पूर्ण स्टाफ आमच्या कष्टाला साथ देत होता आणि या सगळ्यांच्या बळावर आम्हाला चांगल्यापैकी यश मिळालं आणि आमची शाळा राज्यामध्ये 50 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये लागून 1 नंबरला राहिली। याचा कष्ट केल्याचा जो आनंद आहे तो खरोखर खूप मनापासून आनंद होतोय। माझे नाव मंगला दोरगे, मी या शाळेत 4 वर्षापासून आहे। मी ज्यावेळेस माझ्याकडे 5चा वर्ग आला त्यावेळेस मला आमच्या मुख्याध्यापकांनी मला दुसरे शिक्षक जोडीला दिले। माझ्या जोडीला जे होते ते बदलून गेले आणि मला जे जोडीला शिक्षक दिले ते आणि मी पूर्ण एकमताने एकमेकाच्या सहकार्याने हे यश आम्ही संपादन केलेलं आहे। आम्ही सकाळी 7 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत क्लास घेतला, परंतु मुलांच्या मानसिकतेनुसार आम्ही त्यांना शिकवलं ते जेणेकरून ते कंटाळणार नाही, त्यांना आवड निर्माण होईल अशा पद्धतीने आम्ही क्लास घेतला। ज्यावेळेस वर्ग दिला आम्हाला त्यावेळेस आम्ही ठरवलं की 50 मुलं आले पाहिजेत। आम्ही टार्गेटच केलं होतं आणि त्या ध्येयानुसार आम्ही हे काम केलेलं आहे। आम्हाला ध्यास लागला होता, त्यामुळे आम्ही एवढं काम केलं, या कामाचा आम्हाला अजिबात त्रास झालेला नाही। आणि 2च गोष्टी आम्ही लक्षात ठेवल्या की सराव आणि सातत्य, ह्या जर 2 गोष्टी पाळल्या तर हे यश हे आम्हाला हमखास मिळेल असं आम्ही ठरवलेलं होतं आणि त्याप्रमाणे हे आम्हाला यश मिळालेलं आहे। बाकी सर्व माहिती माझे सहकारी शिक्षकांनी सांगितलेली आहे। आम्हाला पालक आणि मुख्याध्यापक, आमचे अधिकारी यांनी खूप सपोर्ट दिलेला आहे। सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर। राहुरी शहरामध्ये शशिकांत राऊत या तरुणानं 29 जून रोजी मध्यरात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मात्र शशिकांतनं आत्महत्या का केली याचं कारण अजून समजू शकलं नाहीये। राहुरी शहरातील शशिकांत राऊत या 28 वर्षीय तरुणानं 29 जून रोजीच्या मध्यरात्री गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे। राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरामध्ये शशिकांत दत्तात्रय राऊत हा राहतो। तो 29 जून रोजी रात्री आपल्या रूममध्ये झोपायला गेला आणि त्यानं आतून कडी लावून घेतली। शशिकांत हा रात्री जेवायला उठला नाही, म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याला रात्री 2 वाजेच्या दरम्यान उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र शशिकांत आतून कोणताही प्रतिसाद देत नव्हता। त्यामुळे घरच्यांचा संशय बळावला। त्यांनी शशिकांतच्या रूमची मागील खिडकी तोडून पाहिलं असता शशिकांत हा छताच्या फॅनला साडीच्या साह्यानं गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसून आलाय। यावेळी परिसरातील काही तरुणांनी रूमचा दरवाजा तोडून शशिकांतला बाहेर काढलाय आणि शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं। यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी शशिकांतला मृत घोषित केलाय। यावेळी माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे, संदीप सोनावणे, सुनील पवार आदींनी ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन घटनेची माहिती घेतली आहे, तर शहरातील तरुणांनी रुग्णालय परिसरामध्ये मोठी गर्दी केली होती।
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर क्षीरसागर यांनी मयत शशिकांतचं शवविच्छेदन केल्यानंतर गळफास घेतल्याचा अहवाल त्यांनी सादर केलाय. मात्र शशिकांतनं आत्महत्या का केली याचं अद्याप कारण समजू शकलं नाहीये. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी गायकवाड हे करतायत. आताच ग्रामीण रुग्णालय राहुरीच्या पोस्टमॉर्टम रूममध्ये मयत शशिकांत दत्तात्रय राऊत वय 28 ह्या रुग्णाची मरणोत्तर तपासणी करण्यात आली आणि त्या तपासणीअंती सर्व बारकाईने लक्ष देऊन पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की यामध्ये ह्या मृत व्यक्तीने स्वतःला फाशी घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा कोणताही शंकेला जागा सापडलेली नाही. म्हणून आम्ही हा मृत्यू फाशी घेऊन झाला असा रिपोर्ट आताच पोलिसांना आपण सादर केलेला आहे. याच्यामध्ये वाईट गोष्ट एकच आहे की 28 वर्ष वयाच्या तरुणानं स्वतःची जीवनयात्रा संपवणं हे सगळ्यात आमच्या ह्या समाजाला लागलेली मोठी कीड आहे. कारण आज आपण बघतो आहोत जगाच्या या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाचं जीवन हे मातीमोल झालेलं आहे किंवा त्या जीवनाला काही किंमत राहिलेली नाही. आणि अशा निराशाच्या जगामध्ये या निराशाच्या भरामध्ये लोक आत्महत्या करून किंवा तरुण मुलं आत्महत्या करून आपलं जीवन संपवत आहेत. यामुळं त्यांच्या स्वतःची जर नुकसान होतच आहे, त्यांच्या घराचं नुकसान होत आहे, परंतु ही समाजासाठी पूर्ण आपल्या समाजासाठी फार मोठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि कुठल्याही प्रश्नाला, कुठल्याही अडचणीला किंवा कुठल्याही प्रसंगाला मृत्यू हे शेवटचं उत्तर नाही आहे हे तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण याच्यातूनही या सगळ्या प्रसंगातून, वाईटामधून किंवा कुठल्याही अडचणीमधून वाट काढू शकतो. तेवढं आपण समर्थ बनायला शिकलं पाहिजे आणि हे सगळं शक्य आहे. थोडासा जर एक क्षणभर आपण जर विचार केला तर आपण या एखाद्या माणसाला किंवा आपण स्वतःला मरणापासून वाचवू शकतो. तसंही तुम्हाला मरण येणारच आहे. कोणी 50-60 वर्षांनी मरतं, कोणी 70, कोणी 80 वर्षांनी मरणारच आहोत. एवढी घाई न करता जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे हे फार अनमोल आहे आणि ह्या जीवनाचा उपयोग जर स्वतःला नाही करता आला तर कमीत कमी समाजाला तर निश्चित करावं असं मला खात्रीने वाटतं. थँक्यू. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील मस्जिद आणि देवस्थानच्या इनामी जमिनीच्या वादामधनं हैदर अहमद शेख यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी असलम बाबूलाल शेख याला जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 1 वर्षाच्या आत या खटल्याचा निकाल लागलाय. कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील मस्जिद आणि देवस्थानच्या इनामी जमिनीच्या वादामधनं हैदर अहमद शेख यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी असलम बाबूलाल शेख याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मागील वर्षी 7 जुलै 2016 रोजी ईदच्या दिवशी आरोपी बाबूलाल बालम शेख, जैनब बाबूलाल शेख आणि असलम बाबूलाल शेख यांना करंजी मस्जिद आणि देवस्थानची इनामी जमीन काही प्रमाणात कसण्यासाठी दिली होती. सदरची मस्जिद आणि देवस्थानचे रूपांतर जामा मस्जिद ट्रस्ट करंजी या नावानं 2007 साली झालं होतं. याचा राग आरोपीच्या मनामध्ये होता. 7 जुलै रोजी ईदच्या नमाज पठणानंतर कब्रस्तान करता जमीन विकत घेण्याची चर्चा काही लोक करत होते. तेव्हा आरोपी बाबूलाल शेख आणि त्याचा मुलगा म्हणाला की आपल्या ट्रस्टची जमीन असताना तुम्ही बाहेरची जमीन विकत कशाला घेताय? तुम्ही यापूर्वीही ट्रस्टला हिशोब दिलेला नाहीये आणि आमची जमीन ट्रस्टनं घेतली आहे, ती आम्हाला परत द्या. या कारणावरनं भांडण करून घरामधनं धारदार शस्त्र आणून हैदर शेख यांच्या पाठीमागनं खुपसलं. त्यामध्ये हैदर शेख गंभीर जखमी झाले आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला होता.
याबाबत कोपरगावचे पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲडव्होकेट शरद मारुती गुजर यांनी महत्त्वाचे 8 साक्षीदार तपासलेत. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आयुब बनेमिया शेख यांची साक्ष महत्त्वाची ठरली आहे. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश AP रघुवंशी यांनी आरोपी असलम बाबूलाल शेख याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपी बाबूलाल बालम शेख याला 1000 रुपये दंड आणि आरोपी जैनद बाबूलाल शेख हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या घटनेला 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच या खटल्याचा निकाल लागलाय. 7/7/2016 रोजी जमिनीच्या वादातून आरोपी बाबूलाल शेख, जैनब शेख आणि असलम शेख यांनी हैदर अहमद शेख याच्यावरती यांच्यामध्ये वाद होऊन आरोपी असलम शेख याने हैदर अहमद शेख याच्यावर गुप्तीसारख्या हत्याराने वार केला. सदर आरोपीविरुद्ध 302 प्रमाणे गुन्हा दाखल होऊन सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालय कोपरगाव येथे दाखल झाले. सदर केसमध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब तसेच PM रिपोर्ट हे याची सरकारी वकिलांनी मेहरबान कोर्टापुढे युक्तिवाद करून मेहरबान कोर्टाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी असलम शेख यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी बाबूलाल शेख यास कलम 323 खाली दोषी धरून 1000 रुपये दंड दिला व आरोपी जैनब असलम शेख हिची निर्दोष मुक्तता केली. योगी डोके, C24 तास, कोपरगाव. शेवगाव तालुक्यामध्ये भायगाव येथे 2 मोटरसायकलची जोरदार धडक होऊन अपघात झालाय. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर एकाला नगर येथे उपचारांसाठी हलवण्यात आलाय. शेवगाव तालुक्यातील भायगाव येथे मोटरसायकलीची जोरदार धडक होऊन वरूर येथील सुरेश भानुदास म्हस्के आणि श्रीरामपूर तालुक्यामधील माळवाड येथील शोएब कलीम शेख हे 2 जण जागीच ठार झालेत. तर माळवाड गाव येथील काकासाहेब अशोक पवार यांना उपचारांसाठी नगरला हलवण्यात आलाय. शेवगाव तालुक्यातील वरूर येथील म्हस्के हे होंडा पॅशनवरनं कुडगावकडनं नेवासा शेवगाव रोडनं येत होते. तर श्रीरामपूर तालुक्यातील माळवाड गाव येथील काकासाहेब अशोक पवार आणि शोएब कलीम शेख हे तरुण प्लॅटिनावरनं नेवाशाकडनं शेवगावला येत होते. त्यावेळी हा अपघात झालाय. संदीप देहाडराय, सालिम शेख, C24 तास, शेवगाव. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित धर्मसन कीर्तन कार्यक्रमाचा शुभारंभ थोर संगीत दिग्दर्शक आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर, अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेजय राजे भोसले आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी हृदयनाथ मंगेशकरांच्या गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित धर्मसन कीर्तन कार्यक्रमाचा शुभारंभ थोर संगीत दिग्दर्शक आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर, अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेजय राजे भोसले आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटच्या वर्धापन दिनानिमित्त पौर्णिमेपर्यंत इथे गायनाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. पहिल्या दिवशी थोर दिग्दर्शक आणि संगीत गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं गायन झालंय. यावेळी त्यांच्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. या प्रसंगी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह कलाकारांनी अनेक गीतं सादर केली आहेत. आम्ही 4-5 गायक कधी न चुकताना मी, माझी मुलगी गौरी आपटे आणि कोणतरी असतं माझ्याबरोबर, आणि आम्ही आमच्या कुवतीनुसार सेवा सादर करतो. लोकांना आवडते ती. अजूनपर्यंत हातपाय चालतात म्हणून येतो इतक्या लांब, मुंबईहून येतो इतक्या लांब. तर शेवटी या स्वामी समर्थांचा चमत्कार आहे. नवीन पिढी मारत नाही चमत्कार, पण हा चमत्कार तुम्हाला आणि मला मान्य करावं लागेल, कारण याला काही पब्लिसिटी किंवा काही प्रसिद्धी वगैरे असं काही नाही.
त्याची प्रसिद्धी हीच की भक्त एकमेकांना सांगतात आणि हा प्रसार होतोय भक्त मार्गाचा. यायला इथं आवडतं मला. धन्यवाद. अन्नछत्र मंडळाचा वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक वारसा जपला जावा या उद्देशानं विविध कार्यक्रमांचं आयोजन इथं केलं जातं, अशी माहिती अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेजय राजे भोसले यांनी दिली आहे. गुरुवार रोजी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सवाचा 30वा कार्यक्रम सुरू होत आहे. 10 दिवस एक भरगच्च चांगले रसिकासाठी मोठे कार्यक्रम आहेत. आपण सर्व रसिकांनी स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा. भक्तीचा प्रसार व्हावा, धर्म आपल्या कलेचा प्रसार व्हावा, सांस्कृतिक वारसा जपला जावा, याच उद्देश आहे. अक्कलकोट येथील स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक येथे हजारो भक्तगण येत असतात. तर पंढरपूर येथील आषाढी वारीनिमित्त येणारे भाविकही दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. श्रीरामपूर येथील डॉक्टर विजय मकासरे यांना 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये बेदम मारहाण झाली आहे. याची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचे पती प्रशांत देसाई आणि इतर 3 ते 4 जणांनी मला बेदम मारहाण केली आहे आणि जीव मारण्याची धमकी देखील दिली आहे, असा खुलासा डॉक्टर विजय मकासरे यांनी C24 तासशी बोलताना दिलाय. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि माझे काही संबंध असल्याचा संशय घेऊन त्यांचे पती प्रशांत देसाई आणि इतर 3 ते 4 जणांनी मला बेदम मारहाण करून जीव मारण्याची धमकी दिली आहे, असा खुलासा डॉक्टर विजय मकासरे यांनी C24 तासशी बोलताना केला आहे. 2 दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथील डॉक्टर विजय मकासरे यांना पुणे येथे बेदम मारहाण केल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाली होती. त्यानंतर तृप्ती देसाई यांनी C24 तासच्या पुणे येथील प्रतिनिधीला मुलाखत देताना सांगितलं की डॉक्टर मकासरे यांचा भूमाता ब्रिगेडशी काहीही संबंध नव्हता आणि नाहीये. त्यांच्या या मुलाखतीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू असताना 30 जून रोजी सकाळी डॉक्टर विजय मकासरे यांनी C24 तासच्या राहुरी येथील प्रतिनिधीला मुलाखत देताना खुलासा केलाय. 26 जूनला माझा बीड येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या दिवशी मी तिकडे पुरस्कार घ्यायला गेलो असताना तृप्ती देसाई यांचा मला संध्याकाळी फोन आला की उद्या आपल्याला मंत्रालयात कामासाठी जायचं आहे, तर तुम्ही सकाळी 9 वाजता पुण्यामध्ये मला घ्यायला या, आपण सोबत जाऊया. तर मग मी रात्रीच इथून पुण्याला गेलो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आम्ही ठरल्याप्रमाणे मॉडर्न कॅफे हॉटेलजवळ मी त्यांची वाट पाहत उभा होतो. तर नवऱ्याच्या धाकाने ते त्यांच्या मोबाईलवरून मला फोन करत नव्हता. नवऱ्याचा त्यांच्यावर संशय होता की आमच्या दोघांचे काही संबंध आहेत की काय, पण असले या गोष्टींमुळे त्या नवऱ्याच्या धाकाने त्यांच्या मोबाईलवरून मला फोन करत नव्हत्या. परंतु त्यांनी मला गवारे अण्णा यांच्या मोबाईलवरून फोन करून सांगितलं की मी त्या ठिकाणी पोहोचते. तर त्या मॉडर्न कॅफेजवळून मी त्यांना घेतलं असता सकाळी 9-9:30च्या दरम्यान मी त्यांना घेऊन पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालो. वाडेश्वर नावाच्या एका हॉटेलला बाणेरजवळ आम्ही दोघांनी सोबत नाश्ता केला.
नाश्ता केल्यानंतर पुढे काही अंतरावर एका पुलाजवळ अचानक एक इर्टिगा गाडी ग्रे कलरची आडवी आली. त्यातून प्रशांत देसाई व इतर 3 ते 4 लोकांनी उतरून तृप्ती देसाई यांना इर्टिगामध्ये घातले व मला गाडीमध्ये टाकून एक 10-5 किलोमीटर अंतरावर नेऊन माझ्यावर इतका मोठा प्राणघातक हल्ला केला, इतकी मोठ्या प्रमाणात मारहाण झाली की मी तुमच्यासमोर आज बोलतोय कसा आणि जगलोय कसा हे माझं मीच सांगू शकत नाही. माझ्या या उजव्या डोळ्याने मला अजिबात दिसत नाही. तृप्ती देसाईचा याच्या मागे काही हात आहे की नाही हे मला माहीत नाही, परंतु प्रशांत देसाई व त्याच्यासोबत असणारे इतर काही लोक होते. त्यांनी मला जी मारहाण केली ती अतिशय जीवघेणी होती. त्यांनी या मारहाणीत माझे दोन्ही मोबाईल काढून घेतले. दोन्ही मोबाईल काढल्यानंतर माझ्या गळ्यातली चेनही त्या मारहाणीमध्ये गाळ झाली. तो व्हिडिओ सोशल मीडियावर माझी बदनामी व्हावी आणि मी भूमातामधून बाहेर पडावं यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात माझी बदनामी केली. कमी दिवसामध्ये भूमातामध्ये मी अतिशय मोठ्या प्रमाणात राहुरी असेल, कोपरगाव असेल, नगर असेल, इतर ठिकाणीही मी मोठ्या प्रमाणात भूमातासाठी प्रामाणिकपणे काम केलं. तृप्ती देसाईंच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. आणि इतकं असताना जो भूमाताचा दुसरा गट होता, जो असंतुष्ट गट होता, त्यात मनीषा टिळेकर असतील, गवारे अण्णा असतील, हेही या मारहाणीत कदाचित तेही याच्यासोबत होते. प्रशांत बरोबर गवारे अण्णाही होते, त्यांनी मला मारहाण केली. तर या लोकांच्या मी सारखं प्रसिद्धीच होतात येण्यामुळे या लोकांच्या पोटात दुखायला लागलं. यांनी प्रशांतचे कान भरले. या प्रशांतने मला रस्त्यात अडवून माझे मोबाईल काढून मला इतकी मारहाण केली की मला तर दिसत तर नाहीच नाही, परंतु माझ्या मेंदूमध्ये सिटी स्कॅनचे रिपोर्ट पण आलेले आहे, इंटरनल ब्लिडिंगही झालेलं आहे. आता थोड्याच दिवसात मी माझ्या मनाची मनस्थिती नीट झाल्यानंतर मी प्रशांत देसाईवर व त्याच्याबरोबर असणारे इतर 3 ते 4 जण कांतीलाल गवारेसह यांच्यावर मी गुन्हा दाखल करणार आहे. दुसरी गोष्ट, तृप्ती देसाई यांनी जे सांगितलंय की विजय मकासरे यांचा भूमाता ब्रिगेडशी संबंध नाही, तर तृप्ती देसाई या प्रत्येक ठिकाणी माझ्या गाडीत बसून माझ्याबरोबर कार्यक्रमाला सोबत फिरत होत्या. त्यांचं हे नियुक्तीपत्र माझ्याकडे आहे. त्यांनी मला दिलेलं 24/5ला मला त्यांनी हे नियुक्तीपत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्या भूमाता ब्रिगेडच्या नावाचा मी असा काय गैरवापर केला हे त्यांनी मला दाखवून द्यावं की भूमाता ब्रिगेडच्या नावाचा मी गैरवापर करून कुठे खंडणी उकळली, कुणाला ब्लॅकमेल केलंय, कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्या इतपत मी तर काय मोठा नाहीये. जर असा त्यांचा आरोप असेल तर त्यांनी तो सिद्ध करून द्यावा. सभासद नाही म्हणत असाल तर माझ्याकडे भूमाता ब्रिगेडचा मी सभासद नाही असं त्या जर म्हणत असतील तर माझ्याकडे नियुक्तीपत्र आहे आणि मी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची पदाची अपेक्षा केलेली नव्हती. स्वतः त्यांनी व्हॉट्सअपवर ती क्लिप टाकली मला त्यांनी उपाध्यक्ष म्हणून निवडीची आणि ती सगळ्या माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरच्या लोकांनी पाहिली. तसं मला त्यांनी नियुक्तीपत्रही दिलं. तसंच आंतरराष्ट्रीय ह्युमन राईट्स असोसिएटचा मी प्रदेशाध्यक्ष होतो. 26 तारखेला मी त्याचा राजीनामाही दिला. ते राजीनामा असल्याचं हे पत्र त्यांनी त्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटवर पण खूप मोठ्या प्रमाणात चिखलफेक केलेली आहे. आता भूमाता ब्रिगेड ही जर असं म्हणत असेल की विजय मकासरेवर काय अश्लील मेसेज, विजय मकासरेने कुठल्या महिलेचा विलयभंग केलाय, कुठल्या महिलेवर मी बलात्कार केलाय, तर असे कुठल्याही प्रकारचे मी आज आणि माहितीचा अधिकार लावलाय, तर मी तुम्हाला एकदम खात्रीशीर सांगू शकतो या महाराष्ट्रात काय, या देशात काय, या जगातही मी आजपर्यंत कुणाला माहितीचा अधिकार लावलेला नाही, कुणाला ब्लॅकमेलही केलेलं नाही. उलट माझे मोबाईल त्यांनी हिसकावून घेतले प्रशांत देसाईंनी व त्याचा मिसयूज मोठ्या प्रमाणात सुरू आहे. माझ्या मोबाईलच्या कॉन्टॅक्टचा मिसयूज प्रशांत देसाईकडून होतोय आणि प्रशांत देसाई व त्याच्या इतर काही लोकांपासून माझ्या जीविताला धोका आहे. तरी मी लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा दाखल करून मी माझ्या संरक्षणाची मागणी सरकारकडे करणार आहे. जेव्हा मला 24/5ला तृप्ती देसाई यांनी हे नियुक्तीपत्र दिले, त्यांनी असा आरोप केलाय, काही पत्रकारांजवळ त्या बोललेही आहेत की हे नियुक्तीपत्र हे बनावट आहे. तर त्यांनी ते कोर्टातून आपण सिग्नेचर एक्सपर्ट करून ते सिद्ध करावं की ही खोटी सही आहे, खोटं नियुक्तीपत्र आहे. त्यांनी मला ज्या दिवशी नियुक्तीपत्र दिलं त्या दिवशी मी ते पत्र वाचलं. पत्र वाचल्यानंतर मी त्यांना विचारलं की ताई याच्यावर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे. तर त्या मला त्यावेळी बोलल्या की आमची भूमाता अजून आम्ही रजिस्ट्रेशनला टाकले आणि अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही. तर इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएट ही अनरजिस्टर्ड संस्था आहे असा आरोप करणाऱ्या तृप्ती देसाई व प्रशांत देसाई, कांतीलाल गवारे, मनीषा टिळेकर यांनी स्वतःची भूमाता ब्रिगेड ही रजिस्टर्ड आहे का हे पहिलं पाहावं आणि नंतर त्यांनी दुसऱ्यावर चिखलफेक करावी ही माझी त्यांना विनंती आहे. आणि अशा प्रकारे
ब्लॅकमेल करण्याचं त्यांचं जे काम आहे ते त्यांनी थांबवावं. आता विजय मकासरे थांबणार नाही, मेलो तरी चालेल, संपलो तरी चालेल, परंतु तृप्ती देसाई यांनी जे आजपर्यंत लोकांना ब्लॅकमेल केले, रस्त्यावर अडवून जे मारहाणीचे प्रकार केलेले आहेत याचीही मी माहिती लावणार आहे. आणि त्यांची संघटना ही अतिशय बोगस असून ती कुठेही रजिस्टर्ड नाही आहे. मी तृप्ती देसाई यांच्यासोबत प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमात असताना माझी जी चर्चा नावाची वाढत होती, माझं जे प्रसिद्धी वलय वाढत होतं, हे संघटनेतल्या काही लोकांना बघवत नव्हतं. प्रशांत देसाई यांना ह्या संघटनेतल्या एका असंतुष्ट गटाने असं सांगितलं की तृप्ती देसाई आणि विजय मकासरे यांचे काही रिलेशन असू शकतात किंवा आहेत, असं काहीतरी सांगितलं गेलं. त्यामुळे प्रशांत देसाई यांनी मला रस्त्यात अडवून मला मारहाण केली, माझे मोबाईल काढून घेतले, माझ्या गळ्यातली चेन गहाळ आहे ती त्यांनीच काढून घेतली असावी असा माझाही संशय आहे. आणि मला जिवे मारण्याची त्यांनी धमकी दिलेली आहे. तसेच एका कार्यकर्त्याजवळ त्यांनी मला फोनवरून असा निरोप दिलाय की संतोष ब्राह्मणे नाव आहे त्या कार्यकर्त्याचं, की डॉक्टर हे सगळं चाललंय, हे प्रकरण मीडियाला सांगणं वगैरे हे तुम्ही थांबवा, नाही तर आम्हाला श्रीरामपूरमध्ये येऊन मीडिया समोर तुम्हाला मारहाण करावी लागेल. ही सरळ सरळ त्यांची मला धमकी आहे. माझ्या जीवाला धोका आहे. मी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र लिहिलंय. मी सामाजिक न्याय विभागाचे जे आहेत आठवले साहेब त्यांनाही पत्र लिहिलंय आणि सर्व महाराष्ट्रातल्या ज्या मानवाधिकार संघटना आहेत त्यांनाही मी याबाबत पत्र दिलेलं आहे. माझ्या जीवाला प्रशांत देसाई, तृप्ती देसाई व त्यांचे इतर जे सहकारी आहेत ज्यांनी पत्रक काढलंय की ज्या पत्रकावर त्यांचा रजिस्ट्रेशन नंबरही नाही आणि माझी जी बदनामी केली आहे त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. मला संरक्षण मिळावं ही मी शासनाकडे मागणी केलेली आहे. त्याची व्हिडिओ शूटिंग करून माझी बदनामी केली आहे, तसेच मला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे, असं डॉक्टर विजय मकासरे यांनी सांगितलंय. लवकर मेसेज काय केला? मी मेसेज केला होता. काय केला? फ्रेंडशिपचाच मेसेज होता. फ्रेंडशिपचा कोणाला गेला? मी परत पाहणार सुद्धा नाही मी. होय. आणि कुठले पैसे घेतले? डोळ्यात ठेवलं तर तू पाहिजे. पुणे मुंबई रोडवर बाणेरच्या जवळपास मला प्रशांत देसाई, अण्णा गवारे व त्या इतर ज्या 2-3 अनोळखी लोकांनी मला जी मारहाण केली आणि ती मारहाण इतकी जबरदस्त होती की माझा जीव कसा वाचला गेला हे मला माहीत नाही, परंतु ती मारहाण करून माझ्याकडून माझ्याकडून असं बोलवलं गेलं मारहाण करून की मी कुठल्या तरी महिलेची छेड काढली, बोल असं आणि डोक्यात तोंडावर मोठ्या प्रमाणात मारहाण केली. व त्याच्यानंतर तृप्ती देसाईंची मी एक बाईट बघितली चॅनलला आपल्या की जर विजय मकासरे यांनी संघटनेची, तृप्ती देसाईची किंवा प्रशांत देसाई यांची बदनामी केली तर आम्ही नगरला येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. आता या बाईट नंतर कदाचित तृप्ती देसाई माझ्यावर एखादा खोटा गुन्हाही दाखल करू शकतील, तेव्हा माझ्या जीवाला धोका आहे. शासनाने मला संरक्षण द्यावं हीच मी विनंती करतो. तृप्तीताई देसाई यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की विजय मकासरे याचा भूमाता ब्रिगेडशी काहीही संबंध नव्हता आणि नाहीये. मात्र विजय मकासरे यांनी 24 मे रोजी त्यांना दिलेल्या निवडीचं पत्र दाखवलंय. यामध्ये खरे कोण बोलतंय याचा उलगडा न्यायालयामध्ये होईलच. डॉक्टर विजय मकासरे हे लवकरच आपल्याला झालेल्या मारहाणीबाबत पोलिसांमध्ये तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मारहाणीच्या घटनेला 4 दिवस लोटलेत, मात्र तरी पण डॉक्टर विजय मकासरे यांनी आत्तापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल का केला नाहीये? डॉक्टर विजय मकासरे यांना नेमकी कोणत्या कारणावरून मारहाण झाली आहे? सदर घटनेमध्ये तृप्तीताई देसाई या खरं बोलतायत की डॉक्टर विजय मकासरे हे खरं बोलतायत? याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. मात्र या घटनेमधील सत्य पोलीस तपासामध्ये समोर येईल. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सांगलीमध्ये भर दिवसात धूम स्टाईलनं व्यापाऱ्यास 3 लाखांना लुटलंय. शहरातील ॲक्सिस बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी चाललेल्या महताब शेख यांची पैशानं भरलेली पिशवी हिसका मारून चोरट्याने लंपास केली आहे. हमारा सारा पैसे डालने अपना अकाउंट में डालने आ रहा था, उसमें गाड़ी से लेकर गाड़ी खड़ा किया, निकाल के आया, पैसे लेकर उनको गया. कितना पैसा था? 3 लाख. कैसे आप आए थे? नीरज से आ रहा था. गाड़ी पे जाए थे? एक्टिवा गाड़ी. वो कहाँ से आया था? कितने जन थे? वो 2 जन थे. कौन सी गाड़ी थी? अपाची थी. अपाची या पल्सर ऐसा कुछ नहीं थी. बाइक था. टू व्हीलर बाइक है. हेलमेट वगैरह पहना था? नहीं, हेलमेट नहीं था. वो कहाँ गए लेके? अब लेके भाग गया, किधर गए जरा आगे तक आए तो पीछे फिर से और गलत हो गया. आपको मारा वगैरह क्या? नहीं मारा. आमचे मित्र महताब शेख हे मिरजवून आले होते. यांचा गणेश मार्केटमध्ये कपड्याचं दुकान आहे. तर इथं सीझन झालेलं
त्याचं पूर्ण पैसे त्यांनी त्यांच्या पार्टीला ऑर्डर करणार होते, मनी ऑर्डर म्हणजे बँकेत टाकणार होते. तर 3 लाख रुपये त्यांच्याकडे कॅश होते. ॲक्टिवा गाडीवरनं त्यांनी आले होते. तर 3 लाख कॅश ते 2 बाईकवरनं पोरं आली. त्या गाडीला नंबर प्लेट नव्हतं. त्यांच्या हातातून हिसकून त्यांनी राम मंदिर साईडला गेले ते. मग आता काय घ्यायचं? आता सिटी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार द्यायला आलो आहे. आणि CCTVमध्ये ते पोरं दिसलेले आहेत. गाडी बँकेसमोर जे कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यातून ती पोरं आणि गाडी दिसून आलेली आहे. पण त्या गाडीला नंबर प्लेट नाही. 3 लाख रुपये कॅश देऊन त्यांनी फरार झालेले आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव ग्रामपंचायत हद्दीमधील कामगार वसाहतींना गावठाण दर्जा मिळावा या आणि इतर मागण्यांसाठी हरेगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. यावेळी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. तर यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव ग्रामपंचायत हद्दीमधील कामगार वसाहतींना गावठाण दर्जा मिळावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक विकास कामासाठी जागा उपलब्ध करावी अशा विविध मागण्यांसाठी हरेगावमधील ग्रामस्थांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. हरेगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक राहत आहेत, परंतु सदर जागा ही शासनाच्या मालकीची आहे. येथील बेलापूर शुगर कंपनी 1992-93 साली बंद पडली आहे. त्यामुळे येथील कामगार बेकार झालेत. कामगार वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही शासकीय वैयक्तिक योजनांचा लाभ मिळत नाहीये. येथील नागरिकांची भोगवटादार सदर नोंद नसल्यानं ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची कर वसुली होत नाहीये. यापूर्वी ग्रामपंचायतीला गावठांसाठी 24 एकर जागा मिळाली होती. त्यामध्ये स्मशानभूमी, बाजारतळ, ग्रामपंचायत इमारत, तलाव वसलेला आहे. त्यामुळे शासकीय योजनांसाठी येथे जागा उपलब्ध नसल्यानं ग्रामस्थ हैराण झालेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कामगार हरेगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहत आहेत. या लोकवस्तीमुळे हरेगाव हे गाव म्हणून अस्तित्वात आलंय. कामगार आणि कष्टकऱ्यांना बेघर करण्याचा डाव खेळला जातोय. येथील लोकवस्ती उठवण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप केला जातोय. येथील नागरिकांच्या समस्या सुटाव्यात आणि ग्रामपंचायत हद्दीमधील कामगार वसाहतींना गावठांचा दर्जा मिळावा, या गावाला महसूलचा दर्जा मिळावा, शैक्षणिक वैयक्तिक योजनांचा लाभ मिळावा यासाठी सरपंच अनिता रमेश भालेराव, उपसरपंच प्रतिभा गडवे यांच्या नेतृत्वाखाली 29 जून रोजी ग्रामस्थांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला होता. या मोर्चामध्ये जवळपास सर्वच गावकरी सहभागी झाले होते. ग्रामस्थांची भोगवटादार सदरी नोंद लावावी, तसेच उर्वरित जमीन हरेगाव ग्रामपंचायतीला गावठाणासाठी वर्ग करावी अशा विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी अभय महाजन यांना यावेळी देण्यात आलं आहे. या प्रसंगी माजी सरपंच दिलीप त्रिभुवन, अशोक पवार, रसूल पठाण, नितीन जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 2007 पासून आम्ही ह्या गावठाणाचा पाठपुरावा करतोय आमची ग्रामपंचायत, परंतु अद्यापपर्यंत ते झालेलंच नाही. कारखाना बंद झाल्यापासून तो होतीच, पण 2007 पासून तीव्र गतीने ते ग्रामपंचायतीने त्याची पाठपुरावा केला, परंतु अद्याप झालं नाही. म्हणून आज आम्हाला सगळे ग्रामस्थ एकत्र करून ह्या मोर्चाचं नियोजन करावं लागलं आणि कलेक्टर कचेरीवर यावं लागलं. ह्या आमच्या मागण्या मान्य होईल तोपर्यंत आम्ही आज त्यांच्या सांगण्यानुसार जाणार, परंतु जर आमच्या मागण्या योग्य वेळेत पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमची पुढची दिशा ठरवू. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. पाथर्डी पालिकेच्या अतिक्रमण विभागानं शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणं पोलीस बंदोबस्तामध्ये हटवली आहेत. या अतिक्रमण हटाव मोहिमेचं सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे. मुख्याधिकारी वसुधा कुर्णावळ या स्वतः या मोहिमेमध्ये सहभागी झाल्या होत्या. पाथर्डी शहरामध्ये वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्थेचा सर्वत्र बोजवारा उडाला होता. सकाळी अतिक्रमण काढणार असल्यामुळे अनेकांनी नुकसान होऊ नये म्हणून स्वतःहून अतिक्रमण काढून घेतली आहेत. अतिक्रमण काढण्याची सुरुवात पोलीस बंदोबस्तामध्ये नाईक चौकामधून करण्यात आली आहे. अतिक्रमण होणार असल्यामुळे एकही फळ विक्रेता विक्री करण्यासाठी गाडा घेऊन आला नव्हता. मराठी शाळेजवळील व्यापाऱ्यांनी दुकानांपुढे असलेले शेड स्वतःहून काढून घेतलेत, तर उर्दू शाळेलगत असणाऱ्या टपरीधारकांनी काहींनी रात्रीच टपऱ्या हलवल्या होत्या, तर राहिलेल्या व्यावसायिकांनी सकाळी हलवल्यात. अनेक दुकानांपुढे ओटे करण्यात आले होते. हे ओटे JCBच्या साह्यानं उद्ध्वस्त करण्यात आलेत. अजंठा चौकामध्येही पुढे आलेली सगळी अतिक्रमणं काढण्यात आली आहेत. चौकामधील पोलीस चौकीसमोर हॉटेल व्यावसायिकांनी खाली फरशी टाकून अतिक्रमण केलं होतं. हे अतिक्रमणही उद्ध्वस्त करून पोलीस चौकीसमोरील जागा मोकळी करण्यात आली आहे.
आनंद ऋषीजी मार्गावरील व्यापाऱ्यांचे पुढे आलेले ओटे तोडण्यात आलेत, तर काही ठिकाणी खाली गटार असल्याचं सांगून तेथील अतिक्रमण तसंच ठेवण्यात आलंय. नव्या पेठेमध्येही काही ठराविक ठिकाणावरचे अतिक्रमण काढण्यात आलेत. नव्या पेठेमध्ये एका सोनाराचे अतिक्रमण काढत असताना त्यानं विरोध केला. माझा ओटा अतिक्रमणामध्ये नसून ओटा पाडायचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. ओटा पाडला तर गुन्हा दाखल करण्याची धमकी सोनाराकडनं देण्यात आली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावग्रस्त बनलं होतं. नंतर ओटा न काढताच पथक पुढं निघून गेलं. दरम्यान उपजिल्हा रुग्णालय परिसरामधील अतिक्रमणं काढण्यात आली नाहीयेत. अतिक्रमण काढताना पालिकेनं भेदभाव केला असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तर संबंधित अतिक्रमण नंतर काढण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभाग प्रमुख शौकत सय्यद यांनी सांगितलंय. अतिक्रमण काढण्याबाबत मुख्याधिकारी वसुधा कुर्णावळ या स्वतः सूचना देत होत्या. रस्त्यावरील अनेक अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यात आल्यामुळं रस्त्यावर विक्री करणारे फळ विक्रेते, चप्पल बूट विक्रेते, चहा वडापाव गाडीवाले, कपड्याचा व्यवसाय करणारे छोटे मोठे विक्रेते, चायनीज पदार्थ विक्रेते असे अनेक विक्रेते रस्त्यावर आलेत. जशी आमची अतिक्रमणं काढली आहेत तशीच शहरातील इतरही अतिक्रमणं काढण्याची मागणी त्यांच्याकडनं केली जाते. पालिका प्रशासनाच्या या मोहिमेचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. परत अतिक्रमण होणार नाही यासाठी पालिकेकडनं विशेष समिती स्थापन करण्याची मागणी केली जाते. किरकोळ वाद वगळता सर्व अतिक्रमण शांततेमध्ये पार पडलंय. अतिक्रमण मोहिमेमध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. पोलीस असल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाहीये. पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख शौकत सय्यद, बांधकाम विभागाचे अभियंता संजय गिरमे, जावेद शेख आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. तर पोलीस उपनिरीक्षक मंगलसिंग परदेसी यांच्यासह संजय आव्हाड आणि इतर कर्मचारी पथकामध्ये सहभागी होते. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. सरकारनं थकीत कर्जदारांना दिलेली कर्जमाफी नियमित कर्ज भरणाऱ्यांना नामंजूर, कर्ज न भरण्याचा ठराव. हवालामार्फत 26 लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी केली जप्त, 2 जण पोलिसांच्या ताब्यात. करंजी खून खटला प्रकरणी एकाच जन्मठेप, 1 वर्षामध्ये लागला निकाल. आणि डॉक्टर विजय मकासरे यांनी झालेल्या मारहाणीबद्दल C24 तासला दिला खुलासा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सगळा वर्तमानात बिंदास्त.